आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे सरपंच मंगेश शेलार यांचे पुढाकारातून वृक्षारोपण एक वृक्ष हजारो श्वासच्या हरित संकल्प. आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष करंजाडे यांच्या वतीने एक वृक्ष हजारो श्वास या संकल्पनेवर आधारित भव्य वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न झाले. सेक्टर 3 करंजाडे येथील गार्डन परिसरात आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचं तसेच प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून हिरवेगार करंजाडे घडविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच मंगेश तानाजी शेलार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करंजाडे परिसरात अनेक विकास कामे झाली असून भविष्यातही विकासाची ही गती कायम राहील. विकासासोबत पर्यावरण संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असल्याने प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे आणि हरित करंजाडे घडविण्याचा संकल्प करावा. या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवरांनी विविध प्रकारची झाडे लावली. उपस्थितांनीही पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत वृक्ष संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार यांनी स्वतः उपस्थिती दर्शवली. तसेच प्रथमेश भास्कर पुंडे, सुनील भोईर, नंदकुमार भोईर, नाथाभाई भरवाड, बाबासाहेब भोसले, सुभाष राळे, बाळासाहेब आवारी, पिंटू पायमुळे, प्रथमेश फडणीस तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करत आज लावलेले प्रत्येक झाड उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरेल अशी भावना व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला. नमस्कार. उरण मतदारसंघाचे दमदार आमदार महेश बालदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज करंजाड्यामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेत होते. सर्वप्रथम आमदार महेश बालदी साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पाहिलं असेल आमदार महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून आज करंजाड्यामध्ये अनेक विकास कामं झाली. करंजाड्यामध्ये रोडचं काम झालेलं आहे, सीसीडी झालेलं आहे, गार्डनचंही झालेलं आहे. अनेक विकास कामं आमदार महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून झाली. त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी आमदार महेश बालदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक विकास कामं केली आणि दर वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना अनेक उपक्रम केली. गेल्या वर्षी छत्री वाटप केली, यंदा वृक्षारोपण कार्यक्रम करतो. खरोखर आमदार महेश बालदी साहेब यांना उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वराची प्रार्थना करतो. अनेक करंजाड्यामध्ये आडगळीच्या जागा होत्या, आज त्या सुशोभीकरण होताना पाहायला मिळत आहे. आपले योगदान त्या माध्यमातून दिसून येते. ग्रामपंचायत कार्यशील आहे. एकूणच भविष्यात कशा प्रकारचं करंजाडे पाहायला मिळेल तुम्ही बघितलं असेल. आज पहिल्याचं करंजाडे आताचा करंजाडे, पहिले रोड नव्हता, पाण्याची समस्या होती, लाईट जात होती. आज करंजाड्यामध्ये कोणताही वार नाही असं का जिथं पहिले सगळीकडे शटडाऊन असतो, कुठं शुक्रवार असतो, कुठं मंगळवार असतो, पण करंजाड्यामध्ये असं कोणताही वार नाही का शटडाऊन आहे. करंजाड्यामध्ये 24 तास लाईट असते. कधी काय प्रॉब्लेम आला किंवा डिपर झाला तर लाईट जाते, पण असं कोणताही वार नाही कधी तर लाईट नाही. आज रोड तुम्ही पहिले सर्व चकाचक झाले. पाण्याचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह झालेला आहे. हिल साईडला थोडासा प्रॉब्लेम होता, तोही आता आम्ही नवीन लाईन टाकून तोही सॉल्व्ह केलेला आहे. ही करंजाड्याचे विकास कामही आमदार महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. आमदारांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला काय संकल्प द्याल आणि काय भविष्यात करंजाडे करतात? नक्कीच आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही करंजाडेतील हरित करंजाडे या अनुषंगाने करंजाडे सर्व हिरवळमय करायचं आहे. आत्ताच आम्ही वरती फॉरेस्टच्या माध्यमातून आम्ही करंजाडीची टेकडी, त्या टेकडीवर आम्ही वृक्षारोपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त करणार आहेत. आम्ही सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की करंजाड्यातील प्रत्येक नागरिकांनी एक झाड लावा, जेणेकरून करंजाडे आपला हरितमय होईल. प्रथमतः महेश बालदी साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उरण मतदारसंघाचे कर्तव्यशील आणि समाजाचं नेहमी हित जोपासणारे आमदार सन्माननीय महेश बालदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय लोकनियुक्त सरपंच मंगेशदादा शेलार यांनी एक उपक्रम केला आहे. पर्यावरणाचं संवर्धन आणि हरित करंजाडे म्हणजेच वृक्षारोपण आणि पुढील कालखंडामध्ये सातत्याने त्यांच्या माध्यमातून इथून मागेही ज्या प्रकारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला आहे त्याचप्रमाणे पुढील कालखंडामध्येही हाच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जोपासून, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार जोपासून आज महेश बालदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मंगेशदादा शेलार असलेले भारतीय जनता पक्ष करंजाडे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय.